अगदी प्रामाणिकपणे सांगा मला, भारताचा नंबर 1 शत्रू अथवा मित्र कोण आहे, पाकिस्तान की चीन? भारताचा नंबर 1 चा शत्रू म्हणजे आपलं राजकारण हाच आहे. पाकिस्तान पण नाही आणि चीन पण नाही. नाउ यू आर टॉकिंग लाईक अ डिप्लोमॅट. नाही नाही नाही, मी डिप्लोमॅट वगैरे नाही. मी तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगतो, ऑन द कंट्री जर का डिप्लोमॅट असतो तर तिकडे बाहेर लक्ष दाखवलं असतं. तर नाही नाही, खरा हाच प्रश्न आहे. कारण कुठल्याही देशाची जी राष्ट्रीय सुरक्षा आहे त्याच्यावरती बाहेरची कुठलीही शक्ती अशा वेळेला हल्ला करू शकते की ज्यावेळेला तुम्ही आतून कमकुवत असता, आणि ते आपल्याला आतूनच सक्षम करण्यामध्ये आपण खूप कमी पडतोय. आणि त्यामुळे आपली जे गव्हर्नन्स आहे, जो आपला राज्यकारभाराची पद्धत आहे, आणि केवळ राजकीय नाही तर केवळ आपल्या लोकांचे जे काही ॲटिट्यूड्स आहेत, ही जबाबदार आहेत. 9/11 नंतर जग बदललं असं म्हणतात. नेमकं काय बदललं असं वाटतंय? 2001 साली म्हणजे जे 9/11 झाला त्याच वर्षी दुसरा एक फार मोठी महत्वाची घटना झाली, आणि ती 2/11ला झाली. आणि अमेरिकेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची घटना ती होती. आणि संपूर्ण जग जे बदलणार आहे आणि बदलत चालल्याने जे बदलणार आहे ते 2/11मुळे बदलणार आहे, 9/11मुळे नाही. बर, काय होती ती घटना? तर 2/11ला जी घटना अशी झाली ती म्हणजे अमेरिकेत क्रेग व्हेंटर ह्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा ह्युमन जिनोम कोड, म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात की जैविक, हा म्हणजे ती एक जैविक विश्वरचना बदलून गेली त्यामुळे. हा म्हणजे माणसाचं जिनोम आहे त्याचं डिकोडिंग केलं, आणि त्यानंतर जैविक क्रांती व्हायला सुरुवात झाली. आणि मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जीवशास्त्रामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या घटना झालेल्या आहेत की त्यामुळे संपूर्ण जगच काय संपूर्ण विश्वच येत्या 30-40 वर्षामध्ये आमूलाग्रपणे बदलून जाईल. म्हणजे आतापर्यंत जग हे आयटीचं होतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं, तर पुढचं बीटीचं असणार आहे, बायोटेक्नॉलॉजी, जिनॉमिक्स असेल. तर आता 2/11 आणि 9/11चा संबंध काय? तर मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये अमेरिकेचं सगळं लक्ष 2/11वरती होतं, पण त्यांनी जगाचं लक्ष 9/11वरून जे सुरू झालं त्याच्यामध्ये त्यांनी गुंतवलं, आणि त्यांनी स्वतः मात्र 2/11वरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. आणि मागच्या 10-12 वर्षामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये जैविक क्रांती घडण्याच्या दृष्टीने खूप पुढचं पाऊल उचललं. आणि आपण सर्व मूर्ख लोक केवळ क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स म्हणून त्या प्रवाहामध्ये वाहून गेलो. आपण आंतरराष्ट्रीय दहशतवादावर बोलणार आहोत, परंतु आत्ता मला या बायोलॉजिकल वॉर बद्दल तुमच्याशी बोलायचं आहे की आत्तापर्यंतचे दहशतवादी जे हल्ले होते ते हल्ले बॉम्ब, पिस्तुलं, मशीन गन्स, RDX याच्याने झाले होते, परंतु याच्या पुढचे हल्ले हे केमिकल किंवा बायोलॉजिकल वॉर्स असतील? ह्याच्या पुढचे नाही, पण त्याच्या पुढचे. म्हणजे आता येणारी जी फेज आहे ती नाही, पण त्याच्यानंतरची फेज. कारण आता देखील म्हणजे हे जे जैविक किंवा जे रासायनिक जे शास्त्र आहेत त्याची जी डेव्हलपमेंट झालेली आहे अजून ती खूप म्हणजे अशी संपूर्ण मानवी संहार करू शकेल तेवढी मोठी अजून त्याच्यामध्ये एक डेव्हलपमेंट्स किंवा उत्क्रांती तेवढी झालेली नाहीये. आणि आतापर्यंत जी प्रगती झालेली आहे ती अतिशय कंट्रोल अशा वातावरणामध्ये झालेली आहे. पण ही देखील जी फेज आहे ती पुढच्या 8-10 वर्षांमध्ये संपेल, आणि त्याच्यानंतरची जी फेज येईल त्याची मला खूप भीती वाटते. म्हणजे आजपासून एक 10-15 वर्षानंतरचा जो पिरियड येईल, कारण आतापर्यंत काय झालेलं आहे तर काही गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या खूप भयानक आहेत. आणि ह्याच्यासाठी केवळ दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची गरज नाही, एनी क्रुकेड फेलो. नाही, केवळ काही राष्ट्र देखील म्हणजे की ज्यांचा हेतू चांगला नाहीये, ज्यांची नियत आपण म्हणतो जी नियत चांगली नाहीये, ते पण करू शकतात. आता उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये माणूस आणि गाय ह्यांच्या पेशी संकरित करून एक नवीन जीव करण्यामध्ये ब्रिटनमध्ये यश आलेलं आहे. पण ब्रिटनच्या संसदेने तिथे लोकशाही असल्यामुळे असा कायदा काढला की असं जर तुम्ही काही जीव केला किंवा असे काही तुम्ही प्रयोग केले तर 14 दिवसाच्या आत प्रयोगशाळेमध्येच तो जीव तुम्ही नाहीसा केला पाहिजे. त्यामुळे तो प्रयोगशाळेतून बाहेर जाण्याची शक्यता फार लई आहे, कारण तिथे लोकांची देखरेख खूप आहे. पण चीनने देखील माणूस आणि इतर काही प्राणी ह्यांच्या पेशी एकत्र करून संकरित करण्याचा प्रयोग यशस्वीपणे केलेले आहेत. वेगळी आणि भयानक विश्वरचना उद्याला येऊ शकते, म्हणजे येईल असं म्हणता येणार, येऊ शकते. पण येईल की नाही हे शेवटी ही जे करण्याची जी क्षमता ज्यांच्याकडे आहे ते त्याचा वापर कसा करतात त्यावरती
हे सर्व पण अवलंबून तो आहे. शांततेसाठी होईलच असं मानण्याचं काही कारण नाही. शांततेसाठी होईलच असं मानण्याचं कारण नाही, आणि म्हणजे त्याच्यामध्ये जी रिस्क जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 9/11च्या हल्ल्यामागे तेलाचं अर्थकारण होतं असं एक पॉप्युलर समज आहे. चुकीचं आहे. म्हणजे थोडाफार संबंध आहे, पण आपल्या इथे भारतामध्ये बऱ्याच अशा विश्लेषकांना असं वाटतं की अमेरिकेतली पश्चिम आशियामध्ये ते पश्चिम आशियामध्ये धोरण आहे आणि तिथे जी बरीचशी युद्ध जी चालतात त्याच्यामध्ये तेलाचं राजकारण महत्वाचं आहे. हे म्हणजे पूर्णतः खरं नाहीये. हे बऱ्याच अंशी चुकीचं आहे. थोड्या अंशी खरं आहे, पण बऱ्याच अंशी, जास्त अंशी ते चुकीचं आहे. तेलाचा खूप संबंध आहे, म्हणजे नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही, पण खूप कमी संबंध आहे. आता संबंध असणारच आहे, कारण ती एक सर्वात मोठी कमोडिटी आहे, कमोडिटी आहे, पण हा खूप कमी प्रमाणामध्ये संबंध आहे. आणि पण ह्याच्यामध्ये इतर खूप संबंध आहेत. जास्तीत जास्त म्हणजे काय, अमेरिकेला ज्याला आपण स्ट्रॅटेजिक सुपिरियरिटी म्हणतो, ती त्यांना ह्या संपूर्ण विभागामध्ये पाहिजे, आणि त्याचा तेलाशी संबंध आहे. उद्या तेल जरी नसेल पश्चिम आशियामध्ये किंवा जगामध्ये तेलाच्या ऐवजी दुसरा कुठला तरी शोध लागला, समजा सौरशक्ती सगळीकडे उपलब्ध झाली, तरी देखील तुम्हाला अमेरिका पश्चिम आशियामध्ये युद्ध करेल असं दिसेल. चौथी औद्योगिक क्रांती पुढच्या 20-30 वर्षामध्ये होईल, आणि त्या क्रांतीमध्ये पुढे येण्यासाठी भारताला खूप मोठा स्कोप आहे, पण आपण काहीच करत नाही आहोत. 1990च्या दशकामध्ये खऱ्या अर्थानं भारतात पॉलिसी चेंजेस घडले अर्थनीतीमध्ये, आणि एक प्रकारे उदारीकरणाची प्रक्रिया आपल्याकडे चालू झाली, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट आला. त्याच्या आधीपासून तुम्ही परदेशात जाताय, आताही तुम्ही जाता, अनेक राष्ट्रप्रमुखांशी तेव्हाही संबंध होते, आता आणखीन घडत आहेत. भारताकडे बघायची प्रतिमा त्यांची बदलली आहे, त्यांची नजर बदलली आहे. भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय बाजारात उंचावली असं वाटतं? नक्कीच. त्या दशकामध्ये नाही, पण आत्ताचं जे मागचं जे दशक होतं, कारण त्या दशकामध्ये ज्या काही आपण उदार अर्थकारणाच्या दृष्टीने ज्या काही आपण पॉलिसीज केल्या, जी काही आपण धोरणं केली, त्याचा जो परिणाम जो झाला आणि जे दिसायला लागलं, त्यामुळे थोडा म्हणजे वेळ निघून जातोच, पण मागच्या 10 वर्षामध्ये भारताची प्रतिमा नक्कीच खूप वाढलेली आहे, आणि त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. भारताबद्दल आदर आणि भारतीयांबद्दल आदर, ह्या दोन्ही गोष्टी खूप वाढलेल्या आहे. ह्याचा अर्थ असं नाही की आपण करतो ते आपलं प्रत्येक धोरण जग स्वीकारेल, पण मला असं वाटतं की भारताचं जे पोटेन्शियल आहे ते खूप मोठं आहे. परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून मी तुम्हाला विचारतो की आपल्या भारताच्या जे दूतावास आहेत ते 120 ठिकाणी आहेत, आणि ज्याला कॉन्सुलेट म्हणतो ते साधारणतः 49-50 ठिकाणी आहेत, आणि 900 ज्याला आपण डिप्लोमॅट्स म्हणू ते आपल्याकडे आहेत. जर आता कम्पेअर करायचं झालं तर अमेरिकेचे, म्हणजे आपल्याकडे 900 डिप्लोमॅट्स आणि अमेरिकेकडे 20,000 आहेत. म्हणजे अमेरिकेच्या दिल्लीच्या दूतावासामध्ये 900 पेक्षा जास्त डिप्लोमॅट्स आहेत. म्हणजे संपूर्ण भारतातनं जेवढे डिप्लोमॅट्स बाहेर गेलेले आहेत तेवढे एकट्या अमेरिकेचे भारतात आहेत. आपण अमेरिकेची चर्चा एक वेळ दूर ठेवूया, परंतु ब्रिटन त्यांचे जवळपास आपल्या दुपटीने आहेत. ब्राझील त्यांचे 1200 आहेत. या सगळ्यांमध्ये कुठेतरी असं नाही का वाटत की ही सगळी व्यवस्था कोंडलेली आहे अजून? मला वाटतं काय की परदेश नीती जी आहे आणि ती जी राबवण्याची जी यंत्रणा आहे, त्याला तुम्ही म्हणजे डिप्लोमसी म्हणतात किंवा डिप्लोमॅट्स म्हणतात, त्याकडे नवीन दृष्टीने बघण्याची गरज आहे. एक तर मी उद्या तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे की जे आपले जे डिप्लोमॅट्स आहेत ते फक्त 900 आहेत किंवा त्याच्या आसपास जे आहेत, ही खरोखर म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आज जी भारताची प्रतिमा आहे त्या दृष्टीने बघितलं तर ते अनेक पटीने ते पाहिजेत, पण केवळ तेवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही. कारण सध्या आंतरराष्ट्रीय राजकारण एवढं गुंतागुंतीचं झालेलं आहे की त्याच्यामध्ये एक आर्थिक संबंध खूप महत्त्वाचे आहेत, सांस्कृतिक संबंध खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे डिप्लोमॅट्स किंवा जे आपले फॉरेन सर्व्हिसचे जे अधिकारी आहेत ते नुसतेच संख्येने वाढवून काही फारसा फरक पडणार नाही. तर त्यासाठी हे जे आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदललेली आहे त्याप्रमाणे निरनिळ्या प्रकारचे स्पेशलिस्ट पण पाहिजेत. जगामध्ये ना एक चौथी औद्योगिक क्रांती होते. मगाशी मी जैविक क्रांतीचा उल्लेख केला आणि तो आपण एका धोक्याच्या दृष्टीने बघितला, म्हणजे त्याचा टेररिझमसाठी किंवा युद्धासाठी उपयोग करता येईल. पण जैविक क्रांतीमध्ये अतिशय खूप मोठे चांगले असे खूप मोठे भाग आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत. म्हणजे आता मानवाने एका प्रयोगशाळेमध्ये जीव निर्माण करण्याची देखील क्षमता निर्माण केलेली आहे. स्वित्झर्लंडमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये, लॉझॉन युनिव्हर्सिटीमध्ये आता मेंदू प्रयोगशाळेमध्ये तयार करण्याचा त्यांचा
प्रयत्न बऱ्याचशा प्रमाणात यशस्वी झाला आहे आणि अजून 3-4 वर्षामध्ये ते त्याची म्हणजे ते जाहीर करतील की तसा तसा केलेला आहे. तर जैविकशास्त्रीमध्ये बरंच होतंय. त्याशिवाय नॅनो टेक्नॉलॉजी ह्यामध्ये खूप मोठे आमूलाग्र बदल होत आहेत. तर त्याच्यामुळे तुमच्या ज्या साध्या साध्या देखील गोष्टी आहेत, कॉस्मेटिक्सपासून ते इलेक्ट्रॉनिक्समधले काही किंवा म्हणजे संरक्षणासाठी ज्या लागतात त्या गोष्टी तुम्हाला सध्या ज्या किमतीमध्ये तुम्ही तयार करू शकता त्याच्या 1/10 किमतीमध्ये तुम्ही करू शकाल. त्यामुळे संपूर्ण जगाची आर्थिक जी रचना आहे ती पूर्णपणे बदलेल. तिसरं रोबोटिक्स, म्हणजे आर्टिफिशियल कॉम्प्युटर्स वगैरे हे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याच्यानंतर ऊर्जा, म्हणजे ऊर्जेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवीन प्रयोग, ऑल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी. ऑल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी, खास करून सोलर एनर्जीमध्ये अमेरिकेने तर खूप मोठे हे केलेलं आहे, म्हणजे खूप मोठी प्रगती केलेली आहे काय. तर आणि इतर पण ह्या सगळ्यांमुळे जी एक चौथी औद्योगिक क्रांती पुढच्या 20-30 वर्षामध्ये होईल आणि त्या क्रांतीमध्ये पुढे येण्यासाठी भारताला खूप मोठा स्कोप आहे, पण आपण काहीच करत नाही आहोत. मी मेड इन इंडियाच्या पुढे जाऊन रिसर्च इन इंडिया असं आपल्याला करायला पाहिजे. तर आपण मेड इन इंडियाच्या मागे जाऊन फक्त सर्व्ड इन इंडिया किंवा ट्रेडेड फ्रॉम इंडिया ह्याच्यावरतीच आपली मानसिकता आहे. म्हणजे की आपण थोडक्यामध्ये लवकरात लवकर आणि सगळ्यात सोप्या मार्गाने कसे काय आपल्याला उत्पन्न करता येईल हेच आपण बघतो. आता ह्याचंच एक दुसरं साधारण होतं. आपल्याकडे बऱ्याचशा ज्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये त्याचा आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा, संशोधनाचा काही संबंधच नाही. पण समजा शिक्षण संस्थेने एखाद्याने खूप थोडीफार इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामध्ये काही ठराविक विषयांमध्ये जर का त्यांनी संशोधन सुरू केलं, त्या संशोधनातून समजा त्यांनी काही नवीन प्रॉडक्ट्स निर्माण केली आणि त्याच्यावरती पेटंट्स घेतलं तर त्यांना अब्जावधी डॉलर्स मिळतील. पण त्याऐवजी शिक्षण संस्था काय बघतात, हुशार विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन संशोधन करायच्या ऐवजी विद्यार्थ्यांकडनं कॅपिटेशन फी घेऊन कसे पैसे मिळवता येतील तेवढंच ते बघतात. म्हणजे एखाद्या शिक्षण संस्थेचं जास्तीत जास्त वर्षाचं उत्पन्न 100-150 कोटी होतं हे सगळ्या अशा मार्गाने, त्याऐवजी त्यांना हजारो कोटी रुपये मिळू शकतात. पण ते तसं मिळवण्याची आपल्याकडे व्यापक दृष्टी आणि दूरदृष्टी नाही. तुम्ही भारतातल्या शिक्षण सम्राटांना एक अत्यंत वेगळा मार्ग दाखवताय. त्यांच्यापैकी जर कुणी हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांच्यासाठी एक अत्यंत वेगळी दिशा, एक वेगळा कॉर्पोरेट प्लॅन, एज्युकेशन कॉर्पोरेट प्लॅन तुम्ही देताय की R&D वर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन राजकारणी जे शिक्षण संस्था काढत असतील त्यांच्यासाठी तुमचं हे सगळं बोलणं एक झणझणीत अंजन आहे. आणि त्यातून तुम्ही भरपूर पैसे करा असं मी म्हणतो. मी काय समाजसेवा करा असं म्हणत नाही आहे. मी तर म्हणतो तुम्ही फक्त 50-100 कोटी रुपये जे कमवतायत त्याच्याऐवजी वर्षाला 5,000, 10,000 कोटी रुपये कमवा. पण त्यासाठी वेगळा मार्ग तुम्ही स्वीकारला पाहिजे. ही मुलाखत अतिशय रंगतदार होतीये. या मुलाखतीत काय नाहीये मला सांगा. या मुलाखतीत डोंबिवली आहे, या मुलाखतीत सिडनेम कॉलेज आहे, इथं ऑक्सफर्ड आहे, इथं आंतरराष्ट्रीय समस्या आहेत, इथं आंतरराष्ट्रीय लवाद आहेत, इथं आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. मला असं वाटतं एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पट जसा उलगडावा तसाच थरार आता आपण सगळे अनुभवतोय. त्यातून आजच्या तरुण पिढीला आणि मध्यम वर्गाला घेण्यासारखं पुष्कळ काही आहे. आपण गप्पा मारतो आहोत संदीप वासलेकर यांच्याशी. हा भाग मी इथेच संपवतोय, पण यांच्याशी गप्पांचा सिलसिला आपण अजून एकदा चालू ठेवणार आहोत पुढच्या भागात. संदीपजी धन्यवाद.